आपल्या नांदेडमधील गुरुद्वारा समोर या हॉटेलमध्ये इतके सारे बॉडी बिल्डिंगचे मेडल्स व ट्रॉफीज होते आणि यांचं म्हणणं होतं की इथलं दूध पिऊन यांची बॉडी बनलेली आहे, म्हणून याच आशेने हे दोघ जण इथं रोज येतात दूध पिण्यासाठी. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत नांदेडमध्ये श्रीनगरला आणि हे आहे प्रवीण भाऊ, हे आहे राम भाऊ. आम्ही यांच्या श्रीनगरच्या रूमवरून सरळ निघालो होतो डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकासाठी, कारण की ते थांबला होता आमचा मोठा भाऊ शेखर दादा, ज्याला की जायचं होतं शॉपिंग करण्यासाठी आणि 1 के साथ 3 फ्री म्हणून आम्ही पण सोबत गेलो. त्याला पण कपडे चूज करायला सोबत भेटले आणि आम्हाला पण फिरायला भेटलं. मग तलविंदरचे गाणे ऐकत पोहोचलो शॉपला. तिथे जाऊन आपल्याला तर काही शॉपिंग करायची नव्हती, म्हणून मी त्यांच्या सोबतच फिरू लागलो. मग मला पण विचारायला की आपण बी भाऊ सारखे एखादे कपडे घेऊन टाकावे, पण जेव्हा प्राइस बघायला गेलो तेव्हा इतके स्वस्त कपडे बघून आपली घेण्याची इच्छा मरून गेली आणि म्हणूनच शेखर दादांना पण म्हणला की आपल्याला काय जास्त कपडे घेणं होईना, फक्त 3-4 पॅक करा. मग सगळी शॉपिंग झाल्यावर हम अपना झोला उठा के चल दिए, जिसमें कि हमारे पूरे शॉपिंग के कपड़े रखे थे. और मैं हिंदी में क्यों बोल रहा हूँ ये पता नहीं, पर बच्चे हम फिर आएंगे तब तक अपना ख्याल रखना, टेक केअर, असं म्हणून मी निघालो काउंटरकडे. पण आपल्याला दुकानामध्ये सर्वात जास्त आवडले तर इथले स्टॅच्यू मॉडेल्स, कारण की एकदम रिअल दिसू लागले होते. ऐसी टेक्नॉलॉजी हमारे पास कब आई पता नहीं. आणि जेव्हा आम्ही बिल द्यायला गेलो होतो तेव्हा तेथील काउंटरला भैयाने म्हणले की तुम्ही अजून एक शर्ट घेऊन या, तुम्हाला फ्री मध्ये आहे. मग पुन्हा एका फ्रीच्या लालचने आम्ही वर गेलो शर्ट बघण्यासाठी आणि जितका वेळ आम्हाला त्या 3 ड्रेसेससाठी लागला नव्हता तितका वेळ या एकासाठी लागला. वर आल्यावर आम्ही 4 तर सोबत होतो, पण अचानक मध्ये शॉपिंग करता करता एक भाऊ आमचा गायब झाला आणि त्याला शोधायला लागलो. तेवढ्यातच हा कुठून निघाला काय माहिती. मग पूर्ण बिल करून आम्ही निघालो गुरुद्वाराकडे, कारण की भाऊची दूध पिण्याची वेळ झाली होती आणि भाऊ फक्त बिल्ला दूधवाल्याकडे दूध पिण्यासाठी जातो, कारण भाऊला इथं सगळेजण ओळखतात. आणि येथे एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे येथे ठेवलेले ट्रॉफीज आणि मेडल्स होते जे की बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मधून जिंकलेले आहेत. मग ते दूध पिऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे. मग पुढे चौकामध्ये शेखर दादाला बाय करून आम्ही निघालो श्रीनगरला प्रवीण भाऊच्या लॅबला, कारण की भाऊचं चार्जर घ्यायचं होतं आम्हाला. भावाकडे यथार्थ गीता पण आहे वाचण्यासाठी. मग तिथून आम्ही सरळ गेलो ताईच्या घरी, पण आज ताई आणि भाऊजी गावाला गेलते म्हणून कोणी पण घरी नव्हतं. म्हणून काय जेवणासाठी आहे का भाऊ बघू लागला, पण त्याला काही भेटलं नाही. मग आज जेवण बनवण्याचं काम या दोघांनीच हातामध्ये घेतलं. आपल्याला तर काही किचनचं जमत नाही, पण ह्या दोघा भावांना मस्तपणे जेवण बनवता येतं. आहेत ना भाऊ आपले एकदम वाईफ मटेरियल. मग आमचं जेवण बनवणं झाल्यावर आम्ही बसलो जेवण करण्यासाठी आणि मग जेवण वगैरे करून भाऊने बनवून दिली आपल्याला कॉफी आणि कॉफी पिऊन आपण गेलो शेकोटी करण्यासाठी बाहेर. तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन एका मिनी ब्लॉग सोबत. बघत राहा माझे ब्लॉग्स.